डोळ्यात पाणी आलं तरी मनात स्वामींचं नाव असेल तर पराभव कधीच होत नाही. धीर धर, वेळ तुझी येणार आहे. संकट कितीही मोठं असेल, श्री स्वामी समर्थ यांच्या नावात त्याहून मोठी ताकद आहे. जिथे माणसाची आशा संपते तिथे स्वामी महाराजांची लीला सुरू होते. भीती कशाची? नाव घ्या श्री स्वामी समर्थ आणि अशक्य ही शक्य होताना पहा. ज्याच्या पाठीशी स्वामी समर्थ उभे असतात त्याला जगातील कोणतीही शक्ती हरवू शकत नाही. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, आपण ज्याला निर्मिती म्हणतो ही निर्मिती परमेश्वराकडून झाली आणि ती झाल्यानंतर त्या निर्मितीमध्ये परमेश्वर व्यापून आणि बसून राहिला. आता परमेश्वर निर्मिती करत नाही, पण त्याच्याकडून निर्माण होतं म्हणजे काय? शरीरातून जो घाम येतो हा कोण निर्माण करतो? आपण निर्माण करतो. आपण आहोत म्हणून घाम येतो. आपणच नाही तर घाम कुठून येणार? म्हणजे निर्माता खरोखर आपणच आहोत, पण आपण निर्माण केलं असं आपण म्हणू शकत नाही. घाम येण्यासाठी काहीच वेगळे प्रयत्न केले जात नाही. तो घाम आपोआप शरीरातून आला, पण हा घाम कधी आला, केव्हा आला तेही कळलं नाही. किती आला तेही कळत नाही. पण हे सगळं होतं तसं परमेश्वराकडून होतं. अनंत कोटी ब्रह्मांड ही निर्मिती परमेश्वराकडून होत असते, पण परमेश्वर निर्मिती करत नाही. हे पहिलं लक्षात ठेवायचं. हा फार महत्त्वाचा सिद्धांत आहे. आता काही लोक असं म्हणतील की ह्या जगामध्ये, ह्या विश्वामध्ये डास कशाला, पिसवा हे ढेकून, ह्या माशा कशाला आम्हाला त्रास द्यायला? हे परमेश्वराने कशाला निर्माण केले? हे निर्माण केलं नसतं तर काय झालं असतं? तर त्यांना असं सांगता येईल की हे परमेश्वराने निर्माण केलेलंच नाही, हे परमेश्वराकडून निर्माण झालेलंच नाही. तू जसा निर्माण झालास तसं ते पण निर्माण झाले. त्यांना जेवढी किंमत तेवढीच तुलाही. परमेश्वराच्या दरबारात तू माणूस आहेस म्हणून स्वतःला मोठा समजत असशील, तसं काही नाही. परमेश्वराच्या दरबारात तुझी किंमत ढेकणा इतकीच आहे. ढेकून चिरडला गेल्यानंतर जसं आपल्याला काहीही वाटत नाही, किंवा एखादी मुंगी पायाखाली चिरडली तरी आपल्याला काही वाटत नाही, तशी माणसं आली गेली मेली उरली त्याचं काहीही सोयर सुतक त्या परमेश्वराच्या दरबारात नसतं. परमेश्वर आहे त्याच्याकडून निर्मिती होते, जशी आपल्याकडून घामाची निर्मिती होती. होय, अजून एक छानसं सुंदर उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या तोंडांमध्ये दात येतात, दाढा येतात. आपण त्या निर्माण केल्या का? आणि आपल्याशिवाय निर्माण झाल्या का? नाही. आपण नसतो तर ह्या निर्माण झाल्या असत्या का? नाही. पण आपण निर्माण केल्या असं आपण म्हणू शकत नाही. मग आपल्याकडून त्या निर्माण झाल्या, सहज निर्माण झाल्या. परमेश्वराकडून निर्मिती सहज होते. आता बघा, दात आणि दाढ जर तुम्ही डॉक्टरकडे काढायला गेलात तर बोंब मारायची वेळ येते. दुसरी गोष्ट म्हणजे एकदा दोनदा जाऊन चालत नाही, ते पुन्हा पुन्हा खेपा चक्रा मारायला लावतात. पण आपल्याला मुळात दात आणि दाढ आल्या त्या कशा आल्या? सहजपणे. त्या दात आणि दाढा इतक्या घट्ट बसवलेल्या आहेत की त्या काढण्यासाठी परमेश्वराला डॉक्टराला परिश्रम घ्यावे लागतात. पुन्हा नवीन कवळी बसवण्याची वेळ आली तरी सुद्धा शंख करायची वेळ येते. माणूस ज्या वेळेला काही निर्माण करायचा प्रयत्न करतो त्यावेळेला तो किती कठीण आहे याची आपल्याला प्रचिती येते. होय मित्रांनो, तसंच आपल्याला स्वप्न पडतं. आपण त्याला स्वप्नसृष्टी म्हणतो. स्वप्नसृष्टी आपण निर्माण करतो का? आपल्याकडून निर्माण होते? असा जर प्रश्न केला तर प्रत्येकजण उत्तर देईल की स्वप्नसृष्टी मी निर्माण करत नाही. मग निर्माण कशी होते? ती माझ्याकडून होते पण मी निर्माण करत नाही. किती सुंदर आणि विलक्षण आहे पहा. मी आहे म्हणून निर्माण होते पण मी निर्माण करत नाही. स्वप्नसृष्टी जर मी निर्माण करायची ठरवली असती
तर मी एका राष्ट्राचा राजा आहे आणि सगळे सेवा करत आहे. उषाशी एक उर्वशी, पायाशी एक मेनका, असं स्वप्न कोणीही पाहिलं असतं. आता बायकोला वाईट वाटेल तो भाग वेगळा, पण असं स्वप्न तुम्ही पाहाल की नाही? जर विनोदाचा भाग सोडला तर त्याच्यामध्ये जेवढं आपल्याला चांगलं बघता येईल तेवढं आपण चांगलं बघितलं असतं. पण स्वप्नामध्ये आपल्याला नको त्या गोष्टी दिसतात, नको त्या व्यक्ती भेटतात, मग त्या जिवंत असो किंवा मेलेल्या, आणि नको त्या गोष्टींचा अनुभव आपल्याला येतो. कारण स्वप्नसृष्टी आपण निर्माण करीत नाही, पण आपल्याकडून निर्माण होत असते. तसंच अनंत कोटी ब्रह्मांड ही परमेश्वराकडून निर्माण होते, पण परमेश्वर निर्माण करीत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. परमेश्वराकडून जी निर्मिती होते त्या निर्मितीमध्ये पुन्हा त्याचं वास्तव्य असतं. हे वास्तव्य कशा रूपाने असतं? ते चैतन्य शक्तीच्या रूपाने असतं, लाईफ फोर्सच्या रूपाने असतं. हा लाईफ फोर्स संपूर्ण विश्वामध्ये, जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, घनदाट हरी दिसे असा आहे. सर्व ठिकाणी आणि सर्व विश्वमात्रांमध्ये हा परमेश्वर भरलेला आहे, भूतमात्रांमध्ये भरलेला आहे, चर आणि अचर ह्याच्यामध्ये तो आहे. हे आपण कसं पाहायचं? तर व्यवस्था रूपाने परमेश्वराला पाहण्याचे मार्ग कसे आहेत ते बघा. एक म्हणजे व्यवस्था रूपाने तुम्ही पाहू शकता, दुसरे म्हणजे चैतन्य रूपाने पाहू शकता. चैतन्य रूपाने कसं पाहायचं? सर्व उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. हे जे चैतन्य आहे हे आपल्यातून प्रकट होत आहे. चैतन्य आहे ते ह्या उपाधीमधून प्रकट होत आहे. किंबहुना चैतन्याने जी उपाधी धारण केलेली आहे त्याचं कारणच चैतन्याला प्रकट होण्यासाठी उपाधीची गरज आहे. जसं इलेक्ट्रिसिटीला प्रकट होण्यासाठी उपाधी म्हणजे बल्ब किंवा ट्यूब म्हणजे निरनिराळे इन्स्ट्रुमेंट लागत असतात, त्याचप्रमाणे चैतन्य शक्तीला प्रकट होण्यासाठी ही उपाधी धारण करावीच लागते. म्हणून तुम्ही भगवंतावरती विश्वास ठेवा. चैतन्य शक्ती प्रत्येक उपाधीच्या ठिकाणी आहे. मग ही उपाधी माणूस असू दे, वाघ असू दे, सिंह, लांडगा, ढेकून, पिसवा, मुंग्या, काहीही असू दे, प्रत्येक कित्येक कीटक, हे सगळं जे आहे, भूतमात्र, पशुपक्षी, जलचर, सगळं, ह्या सगळ्यांमध्ये ही चैतन्य शक्ती वास करते. त्याला आपण जीव असं म्हणतो. लाईफ फोर्स ला जीव हा एक सोपा शब्द म्हणतात. प्रत्येकाच्या ठिकाणी जीव आहे, वाघाच्या, माणसाच्या ठिकाणी जीव आहे. म्हणूनच तुम्ही ह्या भगवंतावरती विश्वास ठेवा, आणि विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करणार आहेत. फक्त धीर धरा आणि वेळ तुमची चांगली येणारच आहे, ह्यावरती विश्वास ठेवा. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.